युती झाली नाही तरी सुद्धा आम्हाला आमच्या कार्यावरती आणि आपल्या लोकांवरती पूर्णपणे विश्वास आहे. ते फक्त कार्य बघतील आणि कामाच्या अनुसार आम्ही लोकांकडून वोट मागण्यासाठी येत आहोत. कारण आम्हाला खरंच ह्या एरियामध्ये आमच्या ह्या जागेमध्ये ह्याला सुदृढ बनवायचं आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाने संपूर्ण उमेदवार लढवण्याची तयारी केली होती. पण या ठिकाणी बहुजन विकास आघाडी जे वर्षानुवर्षे काँग्रेसच्या जोडीला सत्तेमध्ये होते त्यांच्यासाठी आम्ही एक सॉफ्ट कॉर्नर ठेवला होता. आम्ही बैठका पण केल्या, पण ऐनवेळी सरतेशेवटी त्यांनी समोरून नकार दिल्यामुळे आम्ही आमचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. काही उमेदवारांनी माघार देखील घेतलेली आहे, परंतु माझं सुरुवातीपासून लढणं हे फिक्स होतं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये काँग्रेस पक्ष देखील आहे. आपल्या सोबत रीमा वाघमारे आहेत, जे प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मॅडम, काय सांगाल, निवडणुकीला सामोरे चाललायत, कसं वाटतं आता तुम्हाला? प्रचाराला सुरुवात झालेली आहे. इतके दिवस युती होईल की नाही होईल अशी चर्चा होती, परंतु ती युती झालेली नाहीये. आता कशा प्रकारे तुम्ही प्रचार करताय, लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मी रीना रामदास वाघमारे, प्रभाग क्रमांक 10 मधून खूप मोठ्या टायमानंतर ऍक्च्युली इलेक्शन झालंय ना, तर लोकांसाठी, लोकांमधून आणि लोकांकरिता या ब्रीद वाक्यासोबत आम्ही उतरलो आहे. युती झाली नाही तरी सुद्धा आम्हाला आमच्या कार्यावरती आणि आपल्या लोकांवरती पूर्णपणे विश्वास आहे. ते फक्त कार्य बघतील आणि कामाच्या अनुसार आम्ही लोकांकडून वोट मागण्यासाठी येत आहोत. कारण आम्हाला खरंच ह्या एरियामध्ये आमच्या ह्या जागेमध्ये ह्याला सुदृढ बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी भ्रष्टाचार मुक्त आणि महिलांसाठी जास्त करून सुरक्षित जागा बनवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण मनापासून लोकांकरिता हे मतदानामध्ये उतरलो आहोत. आपण जर पाहिलं तर इतके दिवस बहुजन विकास आघाडी या पक्षाबरोबर काँग्रेस पक्ष युती करेल की काय अशी चर्चा होती. अखेरीस काँग्रेस आता 10 ठिकाणी स्वबळावरती निवडणूक लढतो. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदासजी आहेत. रामदासजी, तुम्ही तुमच्या पत्नीला आता रिंगणात उतरवलेला आहात. या ठिकाणी तिरंगी लढत सुरू आहे. इतकी दिवस युतीची चर्चा होती, युती का झाली नाही आणि हे सगळं काय, असं म्हणजे जे काही घडलंय त्याच्या मागचं कारण काय? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाने संपूर्ण उमेदवार लढवण्याची तयारी केली होती. पण या ठिकाणी बहुजन विकास आघाडी जे वर्षानुवर्षे काँग्रेसच्या जोडीला सत्तेमध्ये होते त्यांच्यासाठी आम्ही एक सॉफ्ट कॉर्नर ठेवला होता. आम्ही बैठका पण केल्या, पण ऐनवेळी सरतेशेवटी त्यांनी समोरून नकार दिल्यामुळे आम्ही आमचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. काही उमेदवारांनी माघार देखील घेतलेली आहे, परंतु माझं सुरुवातीपासून लढणं हे फिक्स होतं. युती होईल किंवा न होईल त्या भरोश्यावर आम्ही नव्हतो. आम्ही आमच्या स्वतःच्या कामावर होतो. या ठिकाणी मी रामदास वाघमारे जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत असून गेल्या अनेक वर्षापासून वसई विरारमध्ये सर्वसामान्य नागरिकांना शाळा मिळावी, चांगले हॉस्पिटल मिळावे, चांगले रोड रस्ते मिळावे यासाठी आंदोलने केली आहेत. नगरपालिकेला टाळं देखील ठोकलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलं असेल 2019 मध्ये हॉस्पिटलमध्ये जो गौड बंगाल चालू होता तो बंद करण्यासाठी हॉस्पिटल काही तासांसाठी आम्ही बंद ठेवलं होतं. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये सुविधा सुरळीत चालू आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या आहेत की त्यांना रोजचा जो प्रश्न आहे लाईट, पाणी, हा प्रश्न सुटला पाहिजे. या ठिकाणी ज्याप्रमाणे भूमाफिया मैदानामध्ये उतरलेले आहेत त्याचप्रमाणे काही पाणी माफिया पण मैदानामध्ये उतरले आहेत. ती लोक टँकरद्वारे पाणी सप्लाय करतात आणि त्यांची चेन तुटू नये म्हणून हा जो आहे पाण्याचा तुटवडा निर्माण केला जातो. हा नैसर्गिक तुटवडा होत नाही, हा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो. अगोदरच्या सत्ताधारीने पण तेच केलं. 1 वर्षापासून सत्तेमध्ये बसलेले जे आहेत, आमदार झालेले आहेत, लोकांनी विश्वासाने त्यांना मतं दिली आहेत, पण हा पूर्ण 1 वर्षामध्ये भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे की बीजेपीच्या आमदाराने खड्ड्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यानंतर जो रोड बनवण्यात आलेला आहे 2 तासानंतर तो रोड उखडला गेलेला आहे. आम्ही हे सर्व मुद्दे सर्वसामान्य जनतेसमोर मांडत आहोत आणि जनतेच्या मुद्द्यावर आम्ही लढाई लढवत आहोत. आम्हाला कुठल्याही धर्माचं राजकारण करायचं नाही, कुठल्याही रंगाचं राजकारण करायचं नाहीये. आम्हाला सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा आहेत. पाणी आहे, वीज आहे, ड्रेनेज लाईन आहे, शाळा आहेत, या ठिकाणी महाविद्यालय आहेत, मेडिकल कॉलेजेस नाही आहेत. जे आहेत ते धन दांडग्यांचे आहेत. गरीब माणूस जर डॉक्टर बनायचा प्रयत्न करेल तर कुठे जाईल?
आमची ती मागणी राहील. जनतेसाठी आम्ही निवडून येतच आहोत. ही सर्व जनता तुम्हाला दाखवून देईल की येणाऱ्या 16 तारखेला रीना रामदास वाघमारे निवडून आल्यानंतर एकही नगरसेवक पण काय बदल घडू शकतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. काँग्रेसचे उमेदवार देखील आपल्याला आता वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतात. 15 तारखेला निवडणूक आहे, 16 तारखेला निकाल आहे. आता निकालानंतरच कळेल आपल्याला की कोण जिंकणार आणि कोण हारणार. परंतु वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीला आता खरी रंगत आलेली आपल्याला दिसून येते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.